भारत के बुनियादी ढांचे और निर्माण क्षेत्र में जारी अभूतपूर्व विकास देश के आर्थिक विस्तार को दे रही है नया आयाम। रेल, रोड, हवा और पानी पर परिवहन की व्यवस्था अब अत्याधुनिक सुविधाओं से लैस है और इसने खोले हैं विकास के ढेरों द्वार। आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागावरवीं ही आसा भारताचे 2025 वर्स ही प्रश्नोत्तराची कार्यावळ। आयजचो विशय भारताच्या विकास प्रवासांतली नवीन भारताची उबारणी आनी मुळाव्या सुविधांची प्रगती। ह्या चर्चेत वांटो घेतात राजश्री कामत। भारताच्या विकास प्रवासान नवीन भारताची उबारणी विशीं उलयतना मुळाव्या सुविधांच्या प्रगतीचे 2025 हें वर्स एक निर्णायक अध्याय म्हणून उबें आसा। हाचे विशीं विस्तारान सांगशी। भारताच्या विकास प्रवासात रेल्वे, रस्ते, विमान येरादारी, दर्या आणि डिजिटल अशा मुळाव्या सुविधांच्या प्रत्येक पैलूत या वर्सा भारताच्या विकासाच्या महत्वाकांक्षाचे कोट्यांनी नागरिकां खातीर प्रत्यक्ष वास्तवात रुपांतर जालें। दुर्गम सीमांपासून ते देशांतल्या सगळ्यात व्हड शारी केंद्रां मेरेन कनेक्टिविटी अदीक खोलायेन जाली, अंतर कमी जालें आनी स्टील, कॉंक्रीट हातूंय वाड जाली। 2025-26 ह्या अर्थीक वर्सात मुळाव्या सुविधां खातीर सरकाराचो भांडवली गुंतवणूक खर्च 11.21 लाख कोटी म्हळ्यार अंदाजे 128.64 अब्ज US मेरेन वाडला, जो GDPच्या 3.1% आसा। तर भारत 2047 मेरेन ताचो दर 12 ते 18 म्हयन्यांनी GDPत $1 ट्रिलियनाची भर घालपाचो अंदाज आसा। मुळाव्यो सुविधा अर्थीक वाडीच्यो गुणक थारल्या आनी 2025 ह्या वर्सांत गुणक दृश्यमान परतावो दिवपाक लागला। मिझोराम पयलेच फावट भारताच्या राष्ट्रीय रेल्वे नेटवर्काकडे जोडला। मिझोराम निमाणे भारताचे राष्ट्रीय रेल्वे नेटवर्कांत समाकलीत जाल्ल्यान इतिहास घडलो। हें कशें घडलें? हाचो परिणाम कितें? मिझोराम पयलेच फावट भारताच्या राष्ट्रीय रेल्वे नेटवर्काकडेन जोडिल्ल्यान ईशान्येकडच्या राज्यांचो एक परिवर्तनकारी पावंडो आयलो आनी राज्यांतल्या लोकांची दीर्घकालीन आकांक्षा आशिल्ली ती पुराय जाली। ह्या कामगिरी सयत मिझोराम भारताच्या रेल्वे नकाशांत सामील जालो। 51 किलोमिटराच्या बैराबी सैरंग रेल्वे मार्गा सयत हो प्रकल्प 8,000 कोटी परस चड खर्चान बांदलो, जो स्वतंत्र भारताच्या इतिहासात पयलेच फावट एझोलाक थेट भारताच्या राष्ट्रीय रेल्वे नेटवर्का कडेन जोडटा। आपतकालीन सेवा, लश्करी रसद, नागरी भलायकी सेवा, शैक्षणिक आनी रोजगाराच्यो संदी ह्यो सगळ्यो गोश्टी एकाच रेल्वे मार्गान मिझोरामाच्या लोकसंख्ये खातीर भौतीकदृष्ट्या बदल्ल्यो। इतलेंच न्हय तर पयली म्हाल येरादारी 14 सप्टेंबर 2025 जाली, जेन्ना आसामा सावन एझोलाक 21 सिमेंट वॅगन धाडल्यो। बांबू, फलोत्पादन, खास पीक ह्या सारकी थळावी कृषी उत्पादनां आतां रस्ते येरादारीच्या घर्शण खर्चा शिवाय पुराय भारतीय बाजारपेठेत पावपाक शकतात। आनीक एक गजाल सांग, सगळ्यात कठीण भूभागार जैत आनी जगातल्या सगळ्यात उंच रेल्वे पुलाचें उक्तावण जालें तें कशें कितें? उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पांतर्गत जगातल्या सगळ्यात उंच रेल्वे पूल आशिल्ल्या चिना पुलाच्या उक्तावणान भारताचो अभियांत्रिकी आत्मविश्वास नवीन उंचायेर पावला। ह्या इतिहासीक कामगिरीन सगळ्या हवामान रेल्वे कनेक्टिविटी वरवीं काश्मीर देंगण देशाच्या उरिल्ल्या भागा कडेन जोडलें, जाका लागून एक दीर्घ काळापासूनचें राष्ट्रीय उद्दिश्ट प्रत्यक्षात आयलें। तामिळनाडूत भारताच्या पहिल्या उभ्या लिफ्ट सागरी पुलाचें उक्तावण 2025 भारताच्या मुळाव्या सुविधांची काणी दर्या मेरेनूय पावली। प्रधानमंत्री मोदींनी तामिळनाडूत नवीन पांबन पुलाचें उक्तावण केलें। नवीन पांबन पूल हो भारतांतलो पयलो उबो लिफ्ट दर्या पूल आसा आनी ताच्या तांत्रीक प्रगती आनी अद्वितीय डिझायना खातीर वळख आशिल्ल्या हेर जागतीक स्तरार मान्यता प्राप्त पुला कडेन ताचें साम्य आसा। हातूंत अमेरिकेंतलो गोल्डन गेट ब्रिज, लंडनांतलो टॉवर ब्रिज आनी डेन्मार्क स्विडनांतलो ऑरेसुंड ब्रिज आस्पावता। इतलेंच न्हय तर भारतांतल्या पयल्या समर्पीत कंटेनर ट्रान्सशिपमेंट पोर्टाचें उक्तावण प्रधानमंत्र्यांनी 8,900 कोटी रुपया किमतीच्या मिंजिझम आंतरराष्ट्रीय खोल उदकांतलें बहुउद्देशीय सी पोर्टाचें उक्तावण केलें। हें देशांतलें पयलें समर्पीत कंटेनर ट्रान्सशिपमेंट पोर्ट, जे विकसीत भारताच्या एकत्रीत दृश्टिकोनाचो भाग म्हणून भारताच्या दर्या क्षेत्रात जायत आशिल्ल्या परिवर्तनकारी प्रगतीचें प्रतिनिधित्व करता। बिहारांत पयल्या वंदे मेट्रोचें उक्तावण जालें, ताचे विशीं थोडें सांगता। बिहारांत पयल्या वंदे मेट्रोचें उक्तावण जयनगर ते पटना जोडपाक बिहाराची पयली वंदे मेट्रो, जाका नव भारत रॅपीड रेल म्हणूनय वळखतात, ती सुरू केली।
जाका लागून प्रादेशीक कनेक्टिव्हिटी वाडली. अशा प्रकारची पहिली पुरायपणान वातानुकूलित आनी आरक्षण नाशिल्ली ट्रेन पटनाक फक्त 5.5 वरांत पावता. सद्याच्या गाडयां वरवीं सुमार 8 वरां लागतात. नवी मुंबय आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याच्या उक्तावणा सयत भारताच्या विमान येरादारीच्या क्षमतेत व्हड झेप घेतली. ह्या मैलाच्या फातरान मुंबयच्या विद्यमान विमानतळावेलो ताण कमी केला आनी प्रवाशांच्या मुखावेल्या लाटे खातीर भारताची तयारी मजबूत केल्या. पहिलेच खेप जम्मू ते श्रीनगर रेल्वेन थेट कनेक्टिव्हिटी जाली ती कशी? प्रधानमंत्री मोदींनी हायटेक वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनाचें उक्तावण केलें, जाका लागून जम्मू ते काश्मीर रेल्वेन थेट कनेक्टिव्हिटी शक्य जाली. दिल्ली मेरठ प्रादेशिक जलद वाहतूक प्रणाली RRTS म्हळ्यार कितें? दिल्ली मेरठ RRTS कॉरिडॉराचो निमणो पावंडो वेवसायीक दृश्ट्या कार्यान्वीत जाला, जाका लागून दिल्लीच्या सराय काले खानपासून मेरठ मधल्या मोदीपुरम मेरेन 82.15 किलोमिटराची जोडणी पुराय जाल्या. RRTSन महानगरीय प्रवासाची संकल्पनाय बदलल्या. हे 180 किलोमीटर प्रति वर वेगाचे कॉरिडॉर शारी मेट्रो आनी आंतरशारी रेल्वे मधल्या कठीण फरका पलतडी वचून वेगवेगळ्या अंतरा खातीर अनुकूलित जलद येरादारीचे दिशेन भारताच्या प्रादेशीक कनेक्टिव्हिटीच्या दृश्टिकोनाचें प्रतिनिधित्व करता. आनीक एक झॅडमोर बोगदा आसा. जम्मू आनी काश्मीरात सगळे हवामान कनेक्टिव्हिटी सुरक्षीत करप हे खातीर 2025 प्रधानमंत्र्यांनी जम्मू आनी काश्मीरा मदले धोरणात्मक झॅडमोर बोगद्याचें उक्तावण केलें. हो एक म्हत्वाचो सुविधा प्रकल्प जो सोनमर्गाक वर्सभर कनेक्टिव्हिटी प्रदान करता आनी लडाख प्रदेशात प्रवेश मजबूत करता. श्रीनगर लेहवेल्या हिमस्खलन प्रवण भागाक बायपास करपाक बांदिल्ल्या महामार्गार बोगदा नागरी गतीशीलता, पर्यटन प्रवाह आनी आपतकालीन प्रवेशात नाटकीय रित्या सुदारणा करता. त्याच वेळार राष्ट्रीय सुरक्षा आनी संरक्षण रसदी खातीर एक म्हत्वाची धोरणात्मक मालमत्ता म्हणूनय काम करता. नौदळाच्या मुळाव्या सुविधां खातीर 2025 वर्स कशें थारलें? 2025 हे नौदळाच्या मुळाव्या सुविधां खातीर एक म्हत्वाचें वर्स थारलें. ऑगस्ट 2025 भारतान 75% परस चड स्वदेशी सामग्री सयत 2 स्टील्थ फ्रिगेट्स INS हिमगिरी आनी INS उदयगिरी हांचो आस्पाव केलो. 2 प्रतिश्ठीत भारतीय शिपयार्डां मदल्या 2 प्रमुख जमनीवेली लढाऊ जहाजां एकाच वेळार कार्यान्वीत करपाची ही पयलीच वेळ आसा. बेंगळुरूंतल्या येल्लो लायन सेवांचो शुभारंभ बंगळुरूच्या मध्य जिल्ह्याक इलेक्ट्रॉनिक सिटीच्या तंत्रज्ञान केंद्रा कडेन जोडपी RV रोड म्हळ्यार रागीगुड्डा मेट्रो स्टेशनार प्रधानमंत्र्यांनी येल्लो लायन मेट्रो सेवांचें उक्तावण केल्ल्यान निमण्या पावंड्या मेरेन उजवाड पावलो. मे 2025 छत्तीसगडाच्या नक्षलग्रस्त मोहला मानपूर अंबागड चौकी जिल्ल्यांतल्या 17 दुर्गम गांवांक स्वातंत्र्या उपरांत पयलेच फावट ग्रीड वीज मेळ्ळी, जाका लागून 540 कुटुंबांक फायदो जालो. महाराष्ट्रातल्या गडचिरोलीतल्या बस सेवेविशीं थोडी माहिती दिता? गडचिरोलीतल्या काटेझरी हांगा येरादारी वाहतूक सुरू केली. गडचिरोली हांगा नक्षलग्रस्त आदिवासी गांव काटेझरी हांगा स्वातंत्र्या उपरांत पयलेच खेप बस येरादारी सुविधा उपलब्ध जाली आनी गांवांतले रहिवाशी बसच्या आगमनाचो आनंद मनयतात. ज्या सुवातांनी मोबायल जोडणी नाशिल्ली थंय ती कशा तरेन पावली? कोंडापल्ली मेरेन मोबायल नेटवर्क पावलें. डिसेंबर 2025 छत्तीसगडाच्या नक्षलग्रस्त विजापूर जिल्ल्यांतल्या कोंडापल्ली गांवांत स्वातंत्र्या उपरांत पयलेच खेपे मोबायल टॉवर आयलो. हो परिसर बाह्य जगापासून बरोच काळ तुटलेलो आशिल्लो. 160 अधिक विमानतळान आता भारताचें आकाश पयलेपेक्षा चड गर्दीचें जालां. भारत जगांतलो तिसरो सगळ्यांत व्हड देशांतर्गत विमान येरादारी बाजार म्हणून उदेला. 2014 74 वेल्यान 2025 विमानतळाची संख्या 163 जाली. मजगतीं 2047 भारत स्वातंत्र्याची 100 वर्सां मनयता आसतना तो मेरेन विमानतळांची संख्या 350 ते 400 मेरेन वाडोवपाचें सरकाराचें ध्येय आसा. जवळजवळ 99% रेल्वे विद्युतीकरण, पुराय ब्रॉडगेज नेटवर्काचें विद्युतीकरण भारतीय रेल्वे पुराय करतले. हें कशें कितें? 99% परस चड पयलींच विद्युतीकरण जालां आनी उरिल्लो भाग रोखडोच पूर्ण जावपाची अपेक्षा आसा. ह्या वर्सांत कामाची गती असाधारण आसा. तिसरें सगळ्यांत व्हड मेट्रो नेटवर्क कितलें वाडलां? भारताची मेट्रो नेटवर्क 248 किलोमीटर 2014 वर्सा आशिल्लें, ताचे वेल्यान 1013 किलोमीटर 2025 वाडलां. शारी येरादारी विस्तारांत भारताची जलद प्रगती दिसून येता. हें दर्शयता की भारत आतां जगांतलो 3ऱ्या क्रमांकाचो सगळ्यांत व्हड मेट्रो नेटवर्क म्हणून अभिमानान उबो आसा. रस्ते आनी महामार्ग देशांतल्या बाह्य महामार्ग नेटवर्काची लांबी मार्च 2019 1,32,499 किलोमिटरा वेल्यान सध्या 1,46,560 किलोमिटर मेरेन वाडयल्या.
4 लेन आणि त्यावेळेला राष्ट्रीय महामार्ग नेटवर्काची लांबी 2019 31,066 किलोमीटर आशिल्ली. ताची वाडून 1.4 पटीन वाडून 43,512 किलोमीटर जाल्या. 2025 वर्सात भारताच्या विकास उबारणी विशीं आनी मुळाव्या सुविधांची जाल्ल्या प्रगती विशीं विस्तारपूर्वक दिल्ल्या म्हायती खातीर धन्यवाद. देव बरें करूं.